नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोड। तर एपिसोडच्या सुरुवातीला इथे अद्वैत कलाला सांगतोय, मी सगळ्यांसमोर तुझी बाजू घेतली, याचं कारण असं आहे की मला नंतर तूच बोलली असतीस, त्यामुळे मी तुझी इथे बाजू घेतली। पण मला आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्स असं वाटतंय की आत्ताचे हे जे क्लायंट आहेत ते खरंच या क्लायंटची डिमांड ना खूप मोठी आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तो डिझाईन्स कशी करू शकणार आहेस असं तो विचारत असतो। मग ते म्हणते मला खरंच म्हणजे अशक्य नाही आहे, पण मी करीन असं ती म्हणते, सांगते प्रॉमिस असं तो सांगते तिला। कला म्हणते अद्वैतला, आणि आता दोघं जण ऑफिसमध्ये आहेत। तर इकडे सरोज आणि रोहिणी दोघी जणी बाहेर चालल्या आहेत आणि मग वहिनी हे बघ, हातातून वेळ जाण्याच्या आता काहीतरी कर हां, नाहीतर ही दोघं फार जवळ येतील असं म्हणून ती एकदम इथे सांगून जाते। आणि इकडे रोहिणी विचारत आहे। त्याच्यानंतर आता बघूया काय काय होतंय ते, रोहिणी आणि सरोज काय काय करतात ते। तर इथे काजल विचार करत बसलेली आहे घरामध्ये, तोपर्यंत इकडे सोहम आला आहे आणि काय काय करतेस तू असं विचारता येतो, आणि मला जरा पाणी आणून दे असं तो सांगतो। तर ती काजल त्याला पाणी वगैरे काही आणून देत नाही आणि ती काय म्हणते बघूया आता पुढे। तर ती डायरेक्ट विचारते की तू इथे सारखा सारखा का येतोयस, म्हणजे तुला एकदा सांगितलेली गोष्ट डोक्यात शिरतच नाही का, तुझ्या कानापर्यंत पोचलेली गोष्ट डोक्यापर्यंत जाईपर्यंत काही नाकाबंदी वगैरे लागली आहे का असं ती इथे विचारते त्याला चिडून। यार समजत नाही आहे का तुला, आपल्याला लग्नच करायचं नाही आहे तर हे काय चाललंय तुझं, तू जा, तू इथे येऊ नकोस असं ती इथे सांगते। तरी पण सोहम शांतपणे बसलाय आणि तो तिला आता समजावतोय, बघूया सोहमच्या समजावण्याचा काही परिणाम होतोय का वेगळंच होतंय। मग ती म्हणते की मी सारखा सारखा का येतोय, तर तुझ्या डोक्याची नाकाबंदी आहे ना, तर ती मला उठवायची आहे। तुला जे वाटतंय की लग्न हे कर्फ्यू आहे किंवा असं जे काही वाटतंय तर ते नाही आहे। लग्न म्हणजे मोकळेपणाने आनंदाने जगणं आहे, म्हणजे लाईफ एन्जॉय करणं आहे, लग्नानंतर काहीही बदलणार नाही असं तो इथे सांगतोय तिला। पण ती म्हणते तुला काय वाटतंय, तू घरी येऊन 4 दिवस इथे मदत केली म्हणजे त्याच्या जीवर मी लग्नानंतर आयुष्यभर काहीच बदलणार नाही असं वाटतंय का तुला असं तिथे विचारते। अरे सोहम चांदेकर, आपल्या आई वडिलांना आपल्यापेक्षा आपण चांगलं कोणीच ओळखणार नाही आहे असं ती ते सांगते। माझं एकदा का लग्न झालं ना की ते मला एकही शब्द सांगणार नाही तिथला, म्हणजे हे घर वाचवण्यासाठी ह्या जीवाचा आटापिटा करतायत, जे काही काम करतायत ते लग्न झाल्यानंतर मला काहीही सांगणार नाहीत याची खात्री आहे मला, त्यामुळे लग्नाबिग्नाच्या लफड्यातच पडायचं नाही आहे असं ती म्हणते। म्हणजे काजल अगं, लग्नासारख्या सुंदर फिलिंगला तू असं लफडं म्हणून नकोस ग असं तो इथे समजावतोय। तुला काय समजायचं इथे समज, पण म्हणजे फिलिंग वगैरे काय असेल ना ते काही असेल, पण मला सारखं सारखं तू माझ्या मागे लागू नकोस असं ती इथे त्याला सांगते। तू जा बघू इथून असं म्हणून हात दाखवते। तर सोहम तिला असा हात लावतोय आणि मग त्याच्यानंतर सोहम हात लावायला जातो तर ते म्हणते नाही हां, आपल्याला हात असं सारखा सारखा लावायचा नाही असं म्हणून ती असं त्याचा हात पण झिडकारून टाकते। आणि आता सोहम म्हणतो काजल प्लीज काहीही बदलणार नाही आहे अगं, समजून घे। मग ती सुद्धा तेच म्हणते, मी तुला तेच सांगते काहीही बदलणार नाही आहे असं ती सांगते समजावून। आणि हे बघ असं आपल्याला हात वगैरे लावू नकोस हां, काहीही बदलणार नाही आहे, तू जा रे इथून असं ती एकदम त्याला सांगते। आता सोहम खरंच डिस्टर्ब झाला आहे बरं का, तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे, मी जातो, मला हा तुझा जर फायनल डिसिजन आहे ना तर हा मी समजतो की तुझा हाच फायनल डिसिजन आहे। आजपर्यंत तुला माझ्यामुळे जो काही त्रास झाला आहे त्याच्यासाठी मी खरंच मनापासून सॉरी म्हणतो, आणि इथून पुढे तुला हे माझं तोंड कधीच दिसणार नाही असं तो सांगतो, किंवा माझा तुला कुठलाही त्रास होणार नाही, आजपासून तुझा म्हणजे चेहराही तू माझा बघू शकणार नाहीस असं तो इथं म्हणतो। आणि इथून तो निघून जातो, आजपासून आपला संबंध संपला असं तो इथे म्हणतोय। बिचारी काजल, मनात प्रेम असून सुद्धा ती या सगळ्यापासून लांब पळते, त्याला जा म्हणून सांगताना तिला सुद्धा त्रास होतोच आहे। आणि दोघांना आता जुदाईवाली फिलिंग येणार आहे बरं का प्रेक्षकांनो, कारण आता इकडे बघाल तर सोहमनं आता त्रास होणार नाही असं सांगितलं आणि तो निघून गेलाय, कारण त्याला सुद्धा वाईट वाटतंयच ना, किती तो मागे लागतोय समजावतोय पण ही काय समजून घ्यायच्या भानगडीत पडत नाहीये, त्यामुळे तो इथे निघून गेलाय। तर इथे रात्र झालेली आहे, म्हणजे संध्याकाळ होऊन गेलेली आहे, आणि इकडे कला वेफर्सचं पाकिट घेऊन इथे ऑफिसमध्ये येते आणि तो म्हणतोय की कला खाण्याच्या वस्तू माझ्या केबिनच्या बाहेर आ। ती म्हणते नाही मला भूक लागली होती म्हणून मी केलं। मग आपण ऑफिसमध्ये आहोत ना, खरं तू चिप्स काय खातेस, वेफर्स काय खातेस, इथले एटिकेट्स पाळावे लागतात, कामाच्या वेळी काम आणि ब्रेकच्या वेळी ब्रेक असं तो म्हणतो। चल नेऊन टाक बाय, ते म्हणते चांदेकर हे सगळे नियम कलाकारांना लागू होत नाहीत, तुला काय माहिती, म्हणजे कलाकार कसे मनमौजी असतात, म्हणजे आता मला वेफर्स खायची इच्छा झाली, माझं डोकं चालणं मिळण्यासाठी मला खाणं गरजेचं आहे, त्यामुळे मी खाणार आहे। अशी कशी काय खाणार आहेस तू, आणि कसे एका वेळी 2 काम कशी करणार आहेस तू,
मग ती म्हणते मला करत सवय आहे, मला एका वेळी 2 कामं करायची. अगं असं ती ऐकतच नाही, तरी पण तो की नाही हळूच येतो आणि वेफर्सचं पाकिट इथे काढून घेतो. त्याच्या आधी का तो या 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 असं तो म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर दे रे मला परत माझं वेफर्सचं पाकिट, चांदेकर दे रे असं तो इथे म्हणतो. आणि माझं नाव काय आहे? कला, आणि मी काय करते काम? कलेचं काम करते. झालं ना रे 2 गोष्टी, अरे दे ना रे वेफर्स असं तो म्हणतो. ती म्हणत असते त्याच्या मागे, पण तो नाही नाही देणार आहे मी असं म्हणतो. आणि तो की नाही वेफर्सचं पाकिट इथे बाहेर टाकूनच येतो बरं का प्रेक्षकांनो. तर आता नंतर काय चाललंय तुझं? आपण ऑफिसमध्ये आहे, जरा शांत राहा असं म्हणून तो सांगतो. आणि सारखं आपलं कुडकुड 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 चालू आहे, एका जागी बस आणि काम कर ना असं तो इथे सांगतो. जरा फोकस ठेवून काम कर, आपण ऑफिसमध्ये आहोत असं तो परत एकदा सांगतो. बस इथे शांत आणि कर काम असं तो ओरडतोय अद्वैत कलाला. दोघांची नोकझोक टॉम अँड जेरीची बरी वाटते ना प्रेक्षकांनो. ह्यांची लव्ह स्टोरी लवकर चालू करा रे बाबा एकदाची असं सांगायला पाहिजे. आता किती दिवस लावलेत लव्ह स्टोरी करायला, पूर्ण करायला. तर म्हणजे सुरुवात सुद्धा नाही अजून लव्ह स्टोरीची, कधी सुरुवात होते देव जाणे. तर आता कला इकडे बाहेर चालली आहे. काय काय कर कुठे चालली आहेस तू? तर कला म्हणते की मला वरती जायचं आहे, मला डिझाईन्स बघायचे आहेत. मग ती जिन्याने चालत असते, तर ती म्हणतो की जिन्याने कशाला, आपण लिफ्टमध्ये जाऊया. तर ती लिफ्ट नको चांदेकर. मग तरीसुद्धा चांदेकर म्हणजे अद्वैतला ना कलाला लिफ्टमध्ये घेऊन जातो आणि लिफ्टनं जाऊया असं सांगतो. ती म्हणते लिफ्टनं नको ना रे चांदेकर, मला फोबिया आहे, म्हणजे कसं तरी होतं, मला असं गुदमरल्यासारखं हे होतं ते होतं असं ती ते सांगत असते. तरी पण तो ऐकत नाही. तो शिट्टी वाजवत असतो मस्तपैकी लिफ्टमध्ये. तर तो म्हणते फॅन लाव. मग ते फॅन ऑटोमॅटिक आहेत आपले, ऑटोमॅटिक लागतात. आणि तू लिफ्टला कशी काय घाबरतीस? चांदेकरांची लिफ्ट आहे, कधीच बंद पडत नाही ती असं ते सांगते. आणि मग त्याच्यात ते मला लिफ्टमध्ये सांगितलं की असं गुदमरल्यासारखं होतं, प्लीज असं चांदेकरांची लिफ्ट बंद पडत नाही असं म्हणायला आणि लिफ्ट बंद पडायला एक वेळ होते बरं का. लिफ्ट आता बंद पडली आणि कलाला इकडे मात्र त्रास व्हायला आता चालू झाला आहे. चांदेकर लिफ्ट, मला त्रास होतोय, मला कसं तरी होतंय, चांदेकर लिफ्ट उघड, चांदेकर लिफ्ट उघड, मी नाही जाऊ शकत, मी जास्त वेळ नाही जाऊ शकत इथे. तर तो अद्वैत म्हणतो तुझी बडबड बंद कर वगैरे तो बोलत असतो. पण तरीसुद्धा कला इथे त्याला सांगायचा प्रयत्न करत असते की लिफ्ट बंद कर म्हणजे उघड असं ती सांगायचा प्रयत्न करत असते. अरे बाहेर तर लाईट चालू आहेत, लिफ्ट कशी काय बंद पडली असं तो इथे विचार करतो. मग लिफ्टला काय झालं, असं काय झालं, काय होतं तुला असं तेवढा तिथं कलाला बघतो. आणि कला तरी ते की नाही खूपच असं पॅनिक झाली. तू बरी आहेस ना? तर ती म्हणते की नाही मला काय होतंय. तो म्हणतो नाही काय काळजी करू नका, अर्धा पाऊण तासात सुरू होईल. काय अर्धा तास? नाही मी नाही थांबू शकत, अर्धा मिनिटसुद्धाही नाही थांबू शकत मी इथे. नाही थांबू शकत म्हणजे काय? बोल ना तोंडाना, असं करून काय मला समजणार आहे का? असं तो हात वगैरे हलवत असते कला. म्हणून तो म्हणतो चांदेकर मला असं गुदमरल्यासारखं होतंय, मला असं बंदिस्त वाटतंय, म्हणजे माझ्या तोंडावर कोणतरी उशी घेऊन असं दाबतंय किंवा मी पाण्यात अशी बुडतीये असं मला वाटतंय. मग म्हणते काय मला असं होतंय चांदेकर, तुला कमी शब्दात बोलताच येत नाही का? म्हणजे तुला क्लॉसोफोबिया असं म्हणणार. तर ते म्हणते हो तेच ते, मला तसंच वाटतंय. हां मग काय नाही, पण चांदेकर मग चांदेकर काय तू काय देव आहेस का रे? देवाची लिफ्ट म्हणजे लिफ्ट बंद पडत नाही, तू काय देव आहेस का? तो म्हणतं या परिस्थितीतसुद्धा तू वाद घालणार आहेस? थांब जरा थांब, शांत. मग तरीसुद्धा असं घाम का आलाय तुला एवढा? तू शांतपणे बस इथे, बस. आणि तोपर्यंत इथे की नाही असं तो बसवायला घेतो आणि ती कला अशी खालीच कोसळते. खरे डोळे उघड, खरे बघ, डोळे उघड. तो फू फुंकर वगैरे मारतो बरं का कलाच्या डोळ्यामध्ये. डोळे उघड. काही करत नाहीये मी असं होते म्हणतो. आणि ते फायदा घेशील माझा लगेच. ती म्हणते तू काय स्वतःला हिरोईन समजतेस का? काही होणार नाहीये. बघ लिफ्टमध्ये वगैरे अडकल्यानंतर मी काय तुझा फायदा वगैरे घेईन असं तुला वाटतंय का? काहीतरी खोड्यासारखं असं तुला वाटतंय का? असं ते म्हणते. शांत बस जरा, श्वास घे, डोळे उघड असं तो सांगत असतो सारखं. असा मोठा श्वास घे असा. मग तो ते हात वगैरे असा चोळून देतो, तिचे दोन्ही हात असे चोळून देतो. मग त्याला पण सुचत नाही की हे तर काय करायचं अशा परिस्थितीत, असं त्याचं चाललंय. पण तो असं बोलून तिला असं जागं ठेवण्याचा किंवा तिला असं बोलता करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तिचं लक्ष डायव्हर्ट होईल. असं डोळे उघड, दीर्घ श्वास घे म्हणून सांगतो असं. आणि मग असा सोड, असं कर, वाटतंय बरं असं 2-3 वेळा कर असं तो सांगतो. कला त्याप्रमाणे श्वास वगैरे घेते. बरं वाटतंय का तुला आता? तर ती म्हणते हो जरा बरं वाटतंय. ठीक आहे असं ती म्हणते कला. आता बघू पुढे काय होणार आहे, किती वेळ ही लिफ्टमध्ये अडकतायत आणि नेमकं काय होणार आहे. आता किंचित बरं वाटतंय. थांब, शांत, श्वास घे,
आता प्रत्येक गोष्ट माझी ऐकशील ना तर खरंच तुला नक्की बरे वाटेल, पण नाही, सगळं स्वतःच खरं करायचं असतं तुला, कधी समाजाचं ऐकून घ्यायचं नसतं असं तो बडबडायला चालू करतो. सांगत होतो ना केबिनमध्ये बसून काम कर, तुला काय गरज होती वरती जायची, मग डिझाईन बघायला, मग डिझाईन खाली मागवता आल्या नसत्या का असं तो विचारतो. नाही तरी पण तुला हे करायचं असतं, डोळे उघड डोळे उघड डोळे उघड, डोळे मिटू नकोस. आता ह्याला पण टेन्शन आलं, कधी चालू होणार आहे लिफ्ट म्हणून तो सारखा मारायला लागतो. तरी ते कला पण अशी म्हणजे अशी हात वगैरे घट्ट धरते, माझा घट्ट हात धर असं सांगते. तोपर्यंत तिकडनं वॉचमन आलाय, साहेब वसंत काकांना मी सांगितलं ते येतीलच असं. तो इथे वॉचमन आहे तो सांगतो अद्वैतला, आणि आता अद्वैत पण सांगतो की येणार आहे कला 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 म्हणजे खरे 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 जागी राहा वसंत काका येत आहेत बरं का. आणि ते त्याच्या डोक्यात विचार बघा, आता जर काहीला काही झालं तर माझं काम कसं होणार, उद्या तर क्लायंटला काम दाखवायचे की असं तो इथे म्हणतो. म्हणजे काय माणूस आहे, तिला बरं वाटत नाही त्याचं काही तेच नाही, आणि माझं काम पूर्ण होणार नाही हा विचार करत बसलाय हा. म्हणजे जरा तरी माणुसकी दाखवायला पाहिजे होती ना, की हिला लवकर बरं वाटावं, असं प्रेमानं काहीतरी म्हणायला पाहिजे होतं. माझं काम होणार नाही म्हणतो डायरेक्ट हा. आता कसं व्हायचं प्रेक्षकांनो बघूया. लव्ह स्टोरीचा पत्ता नाही, पण इथं साधं माणुसकीनं पण वागलं जायला पाहिजे ना. तर तरी पण ती कला म्हणजे खरे खरे असं तो म्हणत असतो. हे चांदेकर मी जात होते ना जिन्याने, तुझं काय. मग ते म्हणते लिफ्ट कशासाठी असते, माणसासाठीच बनवली असते ना, आपल्यासाठीच बनवली असते ना, आपल्या सोयीसाठी, आम्ही कधी जात नाही जिन्याने. ती म्हणते काही काय बोलतोस, घरात तेवढ्याचे नाही चढतोस की 10 वेळा वरती खाली करतोस. मग तो म्हणतो नाही ऑफिसचं सांगतोय मी, ऑफिसचं बद्दल बोलतोय, तुझं काय चाललंय. आणि तो ना तिला असं डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत असतो की कुठले कुठले किस्से सांगतो. माझा US मधला क्लायंट होता, तो असा लिफ्टमध्ये अडकला होता, पण त्याला असं की मी म्हणजे कळलंच नव्हतं कुणा तो अडकलाय ते. मग नंतर कळलं तेव्हा एक अर्धा तासाने लिफ्ट बाहेरमधनं तो आला, तेव्हा त्याला काही नाही झालं, तो सुखरूप होता असं इथे तो सांगतो. मग अजून एक म्हणजे कुठला किस्सा सांगू तुला, रोहिणी आत्याचा सांगू का. ती पण अशी पार्टीला गेली होती आणि कुणाला माहिती पण नाही की तिथे अडकले, आणि तिच्याकडे फोन पण नव्हता. आणि मग नंतर ती सुद्धा इथे बाहेर आली बरं का थोड्या वेळाने, काही होत नाही ग लिफ्टमध्ये अडकल्यानंतर असं तो इथे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो तिला. आणि तिला सांगतो आ कर कर असं वगैरे चालू होतं. काय करू मी खरे, मी तुझी कशी मदत करू असं म्हणून तो इथे ना बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो म्हणतो तू भांड ना माझ्याशी, म्हणजे तुला बरं वाटेल ग. अगं खरंच भांड ना तू असं तो म्हणत असतं. तरी पण त्याची नाही असं म्हणत असते. आणि लिफ्ट चालू कर रे, कधी चालू होणार आहे लिफ्ट, लवकर होऊ दे ना लिफ्ट चालू असं तिथे सांगते. आणि मग तो लिफ्टचे किस्से सांगत असतो एक एक आठवून. ती म्हणते नको तू आता प्लीज काही सांगू नको, तुझ्या भावना पोचल्यात माझ्यापर्यंत, तू आता खरंच काही नको सांगूस असं ते म्हणते. मला या सगळ्यांना मला अजून भीती वाढायला लागली लिफ्टची, प्लीज तू काही सांगू नकोस, तू गप्प राहा. मग ते आता गप्प राहायला बरं का, आता मी काय करू असं चाललंय, लिफ्ट चालू कर ना त्याच्यापेक्षा. मग ती अशी हळूहळू की नाही मला त्रासच व्हायला लागतो असं ती असं हे करते. मला नाही श्वास घ्यायला तर लिफ्ट उघडणार आहे असं ती सांगत असते. मला खूप भीती वाटते. आणि मग आता कलाला पण काहीतरी होतं, म्हणजे खूपच हे होतं बघून. अगं कुठल्याही क्षणी लिफ्ट चालू होईल, तू थांब, होईल चालू असं. म्हणजे ज्या माणसाने लिफ्ट चालू केली ना त्याने त्याला माहिती असलं ना की काहीतरी बिघड होऊ शकतो, किंवा त्याच्याचं सोल्युशन त्यानं कधी काढलंच असेल ना. त्यामुळे थांब, तू काय करू नको, लिफ्ट चालू होईल, काळजी करू नकोस असं तो इथे सांगत असतो बरं का सारखं. लिफ्ट काय अजून चालू झालेली नाही आहे बरं का प्रेक्षकांनो. कलाला तर त्रास होतोय. आता बघू पुढे काय काय होणार आहे. तर प्रेक्षकांनो या रोहिणीला इथे कला आणि अद्वैतच्या रूमचा दरवाजा काहीतरी उघडा दिसतोय वाटतं, म्हणून ती येऊन बघतीये कुठे आहेत दोघं जण. तर राजा राणी रूममध्ये नाहीत, मग कुठे गेली असा तिला इथे प्रश्न पडलाय. इतका वेळ झाला अजून कुठे आले नाहीत. मग तोपर्यंत इथे ती खाली येते, तर कलाची आई तिथे असते काम करत. ती त्यांना विचारते की तुम्हाला माहिती आहे का दोघं जण कुठे आहेत ते. मग ते सांगतात की आज ते की तुम्हाला म्हणजे आपल्याला मोठी ऑर्डर मिळाली आहे ना, तर ते काहीतरी ऑफिसमध्येच बसून काम करणार आहेत असं वगैरे ती इथं सांगते. म्हणजे काय आज रात्रभर ती येणार नाही आहेत, ऑफिसमध्येच आहेत ते. मग असं ती म्हणते की हो ते ऑफिसमध्येच काम करणार आहेत, मी इथली आवरावर करून आपल्या रूममध्येच येणार होते असं ते म्हणते. मग त्याच्यानंतर ती आपली रूम नाही, ती रूम माझी असं ती सांगते रोहिणी. मग त्याच्यानंतर ती म्हणते की बरं मी वरती जाऊन AC चालू करून ठेवते, मग तुम्ही या झोपायला असं सांगते. आणि मग आता ती निघून जाते. आणि ही दोघं जण ऑफिसमध्येच रात्रभर थांबणार आहेत, ही गोष्ट आता सरोजला सांगितलीच पाहिजे असं रोहिणी ते म्हणते. आणि बघू आता पुढे काय काय घडतंय ते, कारण आता रोहिणी गेली आहे, रोहिणीच्या रूममध्ये गेले इथे सरोज. तर रोहिणी पण काम करते आणि म्हणते
म्हणते फारच उशीर झाला आता, तर जाऊन झोपायला पाहिजे. तर सरोजच्या रूममध्ये रोहिणी गेल्यानंतर ती तिला विचारते की तुला काही झोप वगैरे येत नाही का गं, तू काही काम म्हणजे तुला झोप येत असेल तर मला झोपू दे असं सांगते आणि झोप जा ना असं ती वैतागून बोलते. आता ह्यावेळी का आलीस तू इथे असं विचारते, एवढ्या रात्री का आलीस तू. मग ती म्हणते की मी तुला आता सांगितल्यावर ना तुझी झोप उडेल. मग म्हणते अद्वैत आणि कला कुठे आहेत, म्हणते कुठे आहेत, तर ऑफिसमध्ये आहेत आणि आज रात्रभर ना ते तिथेच राहणार आहेत, काम करणार आहेत म्हणे. सरोज वेणी ह्या दोघांमध्ये ना आज काही जवळीक झाली तर असं तिथे विचारते. तुला मला असं वाटतंय ना आपण आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जाऊन ना थांबवायला हवं असं रोहिणी सांगते. आणि ती म्हणते सरोज म्हणते चला काय करू मी या दोघांचं, चल जाऊया चल असं म्हणते. आणि आता सरोज निघून गेल्यानंतर रोहिणी म्हणते की चला फुकटमध्ये आपल्याला आता नाटक बघायला मिळणार आहे, जे चांगला तमाशा बघायला मिळणार आहे, तर आपण जाऊया असं म्हणून इथे रोहिणी सरोजच्या मागणं इथे जायला निघते. कळ तर लावली आता रोहिणीने. आता नेमकं काय घडणार आहे, रोहिणी नेमकं कसलं नाटक करणार आहे बघूया. ह्या रोहिणीचं ना काहीतरी केलं पाहिजे बरं का. प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे अद्वैत कलाचं मन डायव्हर्ट करण्यासाठी अखंड बडबड 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 करतोय, वेगवेगळे लिफ्टचे किस्से सांगतोय. शेवटी कला त्याला म्हणते की बाबा मला आता बरं वाटतंय, तू माझ्यासमोर ना लिफ्टचं ल सुद्धा इथे काढू नकोस. मी ठीक आहे असं ती स्वतःला प्रिटेंड करते. बरं तर तिला वाटत नाही आहे पण तरी सुद्धा तिथे म्हणते की मला बरं वाटतंय आणि असं उठून उभी राहते हात धरून आणि लिफ्टच्या दारावर जोरात धामकन इथे की मारते. आणि अद्वैतला वाटतं की लिफ्ट चालू झाली आहे म्हणून तिथे धावत जातो. ते म्हणते नाही नाही मीच इथे मारले, तर तू का असा मारलंस असं म्हणून तो परत इथे जवळ येतोय. आता बघू लिफ्ट चालू होईपर्यंत कलाचं नेमकं काय काय होणार आहे आणि कला स्वतःला कशी इथे सावरून धरते आणि अद्वैत आणखीन काय काय युक्त्या लढवणार आहे ते बघत राहूया. पण प्रेक्षकांना उद्याच्या भागात फायनली लिफ्ट इथे उघडली आहे बरं का. आणि कलाला तो इथे असं धरून धरून बाहेर घेऊन येतोय, पाणी आणायला सांगतोय वॉचमनला. आणि हे सगळं इकडनं रोहिणी आणि सरोज दोघीजणी बघतायत आणि रोहिणी म्हणते की बघ वहिनी काय चाललंय या दोघांचं. तर सरोज म्हणते की आता मी अद्वैतला उद्या ना कामासाठी दिवेगारला पाठवूनच देते. नेमकं काय होणार उद्याच्या भागात जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.